ऋणानुबंध याविषयी सीमा निलंगेकर यांचं भाषण ऐकूया. आजच्या संस्कृत कार्यक्रमात मी लीना पांडे सर्व संस्कृत भाषा प्रेमी रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, ऋणानुबंध म्हटलं की संबंध चिरंतन टिकतात आणि निरंतर चालत राहतात, हो ना? चला तर मग आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सीमा निलंगेकर यांचं भाषण. विषय आहे संस्कृत आणि मराठी ऋणानुबंध. रसिक श्रोतारः नमो नमः. संस्कृत भाषा ही भारताची सर्वात प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे. भारतीय संस्कृती, साहित्य, तत्वज्ञान आणि विज्ञान यांचं मूळ याच भाषेत आहे. संस्कृत ही केवळ एक भाषा नसून ती भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. संस्कृतला भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती असं म्हटलं जातं. ती भारोपीय म्हणजेच भारत आणि युरोपीय भाषा कुटुंबातील एक महत्त्वाची भाषा असून अनेक भारतीय भाषांची जननी आहे असंही म्हटलं जातं. संस्कृत भाषेची रचना अत्यंत शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक आहे. तिची व्याकरण संस्था अत्यंत संघटित असून ती पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथात व्यवस्थित मांडलेली आहे. त्यामुळेच संगणक भाषांसाठी संस्कृत अत्यंत उपयुक्त असल्यानं यावर अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. संस्कृतमध्ये विपुल साहित्य निर्मिती झालेली आहे. महाकाव्ये, रामायण, महाभारत, 4 वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृतिशास्त्रे यासारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचं लेखन संस्कृतमध्ये झाले आहे. कालिदास, भास, अश्वघोष, बाणभट्ट यासारख्या कवींनी उत्कृष्ट संस्कृत साहित्य निर्माण केलं आहे. हिंदू धर्मग्रंथ, बौद्ध, जैन तत्वज्ञान संस्कृतमध्ये लिहिले गेले आहे. भगवद्गीता, योगसूत्रे, ब्रह्मसूत्रे यासारख्या ग्रंथांमधून संस्कृत भाषेचं अद्वितीय महत्त्व दिसून येतं. संस्कृत भाषेत गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, वास्तुशास्त्र आणि अन्य विज्ञानांची भरपूर माहिती आहे. आर्यभट्ट, भास्कराचार्य, चरक, सुश्रुत यांसारख्या वैज्ञानिकांनी संस्कृत भाषेत महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत. आजही संस्कृत भाषेचा उपयोग हा योग, ध्यानधारणा, मंत्रोच्चार, धार्मिक विधींमध्ये केला जातो. काही गावांमध्ये संस्कृत भाषा बोलीभाषा म्हणून वापरली जाते. केंद्र सरकार आणि विविध शैक्षणिक संस्था संस्कृतच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगू यासारख्या अनेक भाषांवर संस्कृतचा प्रभाव आहे हे तर आपण जाणतोच. आता आपण मराठी भाषेची वैशिष्ट्ये पाहूयात. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, परंपरा आणि अभिव्यक्तीचं माध्यम आहे. तिच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने प्रयत्न करायला हवा. आपल्या मातृभाषेचा अभिमान पुढील श्लोकात व्यक्त झाला आहे. जननी जन्मभूमिश्च यथा पूज्या धरातले तथा मराठी भाषाच पूज्या सत्कविभिः सदा. ज्याप्रमाणे या पृथ्वीवर माता आणि मातृभूमी आदरणीय आहेत, त्याचप्रमाणे मराठी भाषेचाही नेहमी महान कवींनी आदरच केला आहे, सन्मान केला आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा असून तिचं केवळ महत्त्व या भूभागापुरतंच मर्यादित नाही, तर भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मराठी भाषेचा वारसा हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे. संस्कृता जननी यस्या मराठी तस्य कन्यका मातृभाषा समुत्पन्ना सा सदा संस्कृते सखी. कवी म्हणतो, संस्कृत ही आई आहे आणि मराठी तिची लाडकी मुलगी आहे. मातृभाषेतून जन्मलेली मराठी भाषा संस्कृतची सदैव मैत्रीण बनून राहते. मराठी ही अभिजात भाषा असून तिची धाटणी स्वतंत्र आहे. असं असलं तरी तिच्यावर संस्कृतचे संस्कार आहेत. मराठी साधी, सोपी, लवचिक असल्यामुळे ती सर्वसामान्यांची लोकभाषा बनली आहे.
मराठीत कोकणी, अहिरणी, वऱ्हाडी, मालवणी इत्यादी अनेक बोलीभाषा आहेत. मराठीत संत साहित्य, भारूड, ओव्या, अभंग, कीर्तन, लावण्या, गझलांसारख्या विविध साहित्य प्रकारांचा देखील मराठीला समृद्ध वारसा लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांचे अभंग, ओव्या मराठी भाषेच्या सौंदर्याची साक्ष देतात. तसंच पु ल देशपांडे, वि स खांडेकर, ग्रेस, बासी मर्ढे, गोनी दांडेकर यांसारख्या लेखकांनी आधुनिक मराठी साहित्य समृद्ध केलं आहे. पुरातनाच या भाषा मराठी ती प्रसिद्धिता, युगानुयुग समृद्धा सावंद्या कविभी सदा. मराठी भाषा ही प्राचीन आणि सुप्रसिद्ध आहे. युगानुयुगे बहरत असलेली ती नेहमीच कवींनी आदरणीय मानली आहे. मराठी ही केवळ भाषा नसून ती महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. शिवाजी महाराजांच्या काळात तर मराठी ही प्रशासनाची आणि राज्यकारभाराची भाषा होती. आजही विविध सण, परंपरा, लोकसंस्कृती यात मराठी भाषेचा महत्त्वाचा वाटा आहे. कालई कालीयते युगे युगे वर्धते संस्कृती मुदा, मराठी सा प्राच्य भाषा शतशो वर्ष संस्थिती. युगानुयुगे समृद्ध होत संस्कृतीला आनंदाने समृद्ध करत मराठी ही एक प्राचीन भाषा आहे जी शतकानुशतके टिकून आहे. अशा प्रकारे मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांचं महत्त्व आपण जाणलं. आता आपण मराठी आणि संस्कृत यांचा ऋणानुबंध कसा आहे हे पाहणार आहोत. संस्कृत भाषा ही भाषांची पोषणी आहे. म्हणजेच अनेक भाषांमधील शब्दभांडार संस्कृत भाषेनं समृद्ध केलं आहे. काही उदाहरणे आपण पाहूयात. तारांबळ उडणे हा वाक्प्रचार मराठीत अनेक वेळा वापरला जातो. या शब्दाची व्युत्पत्ती काय असावी बरं? तर संस्कृत भाषेत एक श्लोक आहे जो विवाह प्रसंगी म्हटला जातो. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव. हा श्लोक म्हटला की सगळेजण वाजंत्री वाजण्याची वाट पाहू लागतात आणि एकच धांदल उडते, गडबड होते. त्यामुळे धांदल उडणे, गडबड होणे यासाठी तारांबळ होणे हा मराठी शब्द वापरला जातो. आता अजून एक शब्द आपण बघूयात, तो म्हणजे घटस्फोट. आपल्याकडे विवाहानंतर पती पत्नीमध्ये बेबनाव झाला तर ते विभक्त होतात. या क्रियेला घटस्फोट घेणं असं म्हणतात. पण घटस्फोट हा शब्द मराठी भाषेत आला कुठून? तर अंत्यसंस्काराच्या वेळी संस्कार करणारी व्यक्ती आपल्या खांद्यावरून एक घडा खाली तो पाडून फोडून टाकतो. घटातील आकाश मूळ आकाशाशी एकरूप होणं म्हणजेच मृत व्यक्तीचा इहलोकांशी संबंध संपणं याच्याशी ही कृती निगडीत आहे. परंतु कालांतराने पती पत्नीचा एकमेकांशी संबंध संपला की त्याला घटस्फोट असं म्हणू लागलो आपण. विनाशकाले विपरीत बुद्धी असा वाक्प्रचारही मराठीत आपण वापरतो. तो मूळ श्लोक असा आहे. न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम न कुरंगो न कदापि दृष्ट तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. सोन्याचे हरिण कधी झाले नाही, त्याबद्दल कधी वार्ता नाही, तरीही रघुनंदन रामाला ते मिळवण्याची इच्छा झाली. खरोखर विनाशकाळात बुद्धी चालेनाशी होते. यानंतर असाच एक शब्द आहे बादरायण संबंध. याकरिता संस्कृतमध्ये एक फार मजेशीर कथा आहे. एका गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत होती. त्याच्याकडे पाहुण्यांचा सतत राबता असायचा. एक दिवस एका बैलगाडीतून एक कुटुंब त्यांच्याकडे आले. पतीला वाटले पत्नीकडचे कोणीतरी पाहुणे असतील, तर पत्नीला वाटलं पतीचे जुने कोणी स्नेहसंबंधी असतील. आदरातिथ्य पाहुणचार झाल्यानंतर ते कुटुंब जायला निघालं. त्यावेळेस पाहुण्याला त्यांचा परिचय विचारला गेला तर ते म्हणाले, अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरु बादरायण संबंधो यूयम यूयम वयम वयम. माझ्या गाडीला बोराच्या लाकडाची चाके आहेत, तुमच्याही अंगणात बोराचे झाड आहे, म्हणजे आपला परस्पर बादरायण संबंध आहे. तेव्हापासून ओढून ताणून आणलेल्या संबंधाला बादरायण संबंध म्हटलं जाऊ लागलं. वसुधैव कुटुंबकम हा शब्द सुद्धा आपण अनेक वेळा ऐकतो. मराठीत त्याचा अनेक ठिकाणी उपयोग करतात. याचा मूळ श्लोक असा आहे. अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरिताणाम तू
वसुधैव कुटुंबकम. म्हणजेच हा आपला हा परक्याचा असा भेदभाव कोत्या मनाची माणसं करतात, तर उदार अंतःकरणाच्या माणसांना हे संपूर्ण जगच आपलं कुटुंब वाटतं. किती उदात्त विचार आहे नाही का? त्यानंतर अनेक वेळा मौनम सर्वार्थ साधनम असे आपण म्हणतो. हा सुविचार कुठून आला असाल बरं? आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. म्हणजेच स्वतःच्या मुखदोषामुळे पोपट आणि मैना हे पिंजऱ्यात अडकले जातात, परंतु बगळ्याला मात्र त्याच्या शांतपणामुळे कोणीही पिंजऱ्यामध्ये अडकवत नाही. खरोखर मौन धारण करणे हे सर्वार्थाने फायदेशीर आहे. संहती कार्यसाधिका हे सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याकडून ऐकलं जातं. याच संदर्भातील एक श्लोक संस्कृतमध्ये आहे. अल्पानामपि वस्तूनां संहती कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर बध्यन्ते मत्तदन्तिनः. अर्थात क्षुद्र वस्तू अथवा व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांचं एकत्र येणं ही खूप मोठी शक्ती बनू शकते. ज्याप्रमाणे तुडवल्या जाणाऱ्या गवतापासून तयार केलेला दोरखंड मदमस्त हत्तीला देखील बांधून टाकू शकतो. त्यानंतर येण केण प्रकारेण असा शब्दही आपण नेहमी बोलताना वापरतो. एका सुभाषितकाराने एक गमतीशीर उदाहरण त्यासाठी दिलेलं आहे. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद्रासवरोहणम येण केण प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. सुभाषितकार म्हणतो, माणूस चांगल्या मार्गाने प्रसिद्धी प्राप्त करू शकला नाही तर त्याने प्रसंगी मडके फोडावे, कपडे फाडावेत, नाहीतर गाढवावर बसावं, पण येण केण प्रकारेण त्याने प्रसिद्ध व्हावं. अति तेथे माती किंवा अति सर्वत्र वर्जियेत असेही आपण नेहमी म्हणतो. या संबंधी कवी म्हणतो, अतिदानात बलिर्बद्धो यतिमाना सुयोधनः विनष्टो रावणो लौल्यात अति सर्वत्र वर्जयेत. म्हणजेच दानाचा अतिरेक केल्यामुळे बळीराजाचा घात झाला, अभिमान केल्यामुळे दुर्योधनाचा घात झाला आणि अतिलोभामुळे रावणाचा नाश झाला. म्हणून कोणतीही गोष्ट ही अति करू नये. संस्कृतमधून काही गोष्टी मराठीत येताना खूप गमती जमती झाल्या आहेत बरं का. जसं की कटू म्हणजे संस्कृतमध्ये तिखट आणि तिक्त म्हणजे संस्कृतमध्ये कडू, पण आपल्याकडे कटू म्हणजे कडू आणि तिक्त म्हणजे तिखट असा अर्थ रूढ झाला आहे. तसेच मराठीत आपण एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये एखादी गोष्ट घडली असेल तर माझ्या अपरोक्ष घडली असं म्हणतो, परंतु संस्कृतमध्ये अपरोक्ष या शब्दाचा अर्थ माझ्या समोर, माझ्या डोळ्यासमोर असा होतो, तर परोक्ष या शब्दाचा अर्थ माझ्या माघारी असा होतो. आहे की नाही गंमत? तर श्रोते हो, अशा प्रकारे वर्षानुवर्ष मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषा हातात हात घालून भगिनी भाव जपत अविरत प्रवास करत आहेत. त्यांना कोणी मायलेकी म्हणून तर कोणी बहिणी बहिणी म्हणून ओळखले. तर मराठी भाषा आणि संस्कृत भाषा यांचा ऋणानुबंध हा पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि तो पुढील हजारो वर्ष तसाच टिकून राहील ही आपल्या सर्वांना याची खात्री आहे. जयतु संस्कृतम, जयतु जयतु मराठी भाषा. धन्यवाद.